जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डिप्लोमा झाल्यानंतर करिअरच्या कोणकोणत्या संधी आपल्यासाठी अवेलेबल आहे। आपण हायर एज्युकेशन कडे जाऊ शकतो का, त्यानंतर आपण गव्हर्नमेंट जॉब साठी तयारी करू शकतो का, आपण प्रायव्हेट जॉब साठी काही तयारी करू शकतो का, काही कोर्सेस वगैरे करून आपण प्रायव्हेट जॉब मध्ये बाजी मारू शकतो का, तर कोणकोणते करिअर ऑप्शन अवेलेबल आहे आणि प्रत्येक करिअर ऑप्शन साठी आपण काय केले पाहिजे, आतापासूनच आपण कोणकोणत्या तयारीसाठी लागले पाहिजे, या सर्व गोष्टींचा उलगडा आजच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे। त्यासोबतच डिप्लोमा नंतर आपण बिझनेस साठी जाऊ शकतो का, सर्व 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 गोष्टींसाठी माझे जे पण काही मित्र मैत्रिणी आहे, शिक्षक लोक आहेत, सर्व एवढा मोठा परिवार वगैरे सर्वांच्या अनुभवातून आजचा सुंदर असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी प्रस्तुत करत आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कारण बघा व्हिडिओ जरी थोडासा मोठा असेल ना, पण बघा जे सांगेल ना तुम्हाला हे माझ्या मनापासून सांगेल, हे माझ्या अंतरात्म्यापासून आवाज निघणार आहे तुमच्यासाठी फक्त बस। कारण बघा कसं असतं माहिती आहे का, की इन्फॉर्मेशन सर्व तुम्हाला मिळून जाईल, पण जे अनुभव आहे, जे एक्स्ट्रा काही तुमचे जे पण काही सर्व काही गोष्टी वगैरे आहे, जे फॅक्च्युअल डाटा वगैरे आहे, जे रिअल लाईफ अनुभव आहे, हे सर्व तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तो कोणकोणते कोर्सेस केले पाहिजे, कोणकोणत्या कोर्सेसचे काय काय फायदे आहेत, डिप्लोमा नंतरचं संपूर्ण जग कसं असेल, तर हा व्हिडिओ संपूर्ण जबरदस्त तुमच्यासाठी असणार आहे। तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आता मिळत राहणार आहे। त्यासोबतच गव्हर्नमेंट जॉब अपडेट सुद्धा आता आपल्या चॅनलवर चालू मी करणार आहे, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा नंतर काय करावे आता आपण बघणार आहोत। तर सर्वात पहिली गोष्ट, तुमच्या मनात हा प्रश्न पडला असेल की सर डिप्लोमा तर झाला, मग डिग्री इंजिनिअरिंग करावी का, गव्हर्नमेंट जॉबची तयारी करावी का, कोणकोणते कोर्सेस आम्ही करावे, त्यानंतर प्रायव्हेट जॉब करावा का गव्हर्नमेंट जॉब करावा, पीएसयू सेक्टर मध्ये जावे, जास्त पगार कुठे मिळतोय, तर डिप्लोमा हा अंत नाही, ही नव्या युगाची सुरुवात आहे माझे विद्यार्थी मित्र हो। तर आता बघूया एक एक सर्व डाऊट आपण सर्व काही व्यवस्थित बघणार आहोत। तर बघा डिप्लोमा नंतर जे सर्वात मेन पर्याय तर आपले तीनच आहे। एक तुम्ही हायर एज्युकेशन कडे जाऊ शकता, त्यानंतर तुम्ही समजा गव्हर्नमेंट जॉब आणि प्रायव्हेट जॉब यांच्या तयारीसाठी लागू शकता। मग समजा जर प्रायव्हेट जॉब मध्ये जर समजा जायचं असेल, इंडस्ट्रीमध्ये आपल्याला जॉब करायचा असेल, तर कोणकोणते पैलू असतात, कोणकोणते डिपार्टमेंट असतात हे आपण बघू। गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कोणकोणते डिपार्टमेंट असते आपण बघू, त्यानंतर हायर एज्युकेशन करायचं तर काय सर्व आपण बघणार आहे, काळजी करू नका। तर सर्वात पहिले आपला आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग, त्याला म्हणतो आपण लॅटरल एंट्री। आता बघा तुमचा डिप्लोमा झाला असेल तर लवकरच तुमच्या रिझल्ट लागायच्या 4 ते 5 दिवस अगोदरच तुमच्या इंजिनिअरिंग डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशनची जी संपूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस वगैरे आहे ती तुम्हाला मिळून जाईल, काळजी करू नका, लवकरच सुरू होत असते। म्हणजे तुम्हाला काय करायचं, रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे आणि रजिस्ट्रेशनचा फॉर्म जसा तुम्ही डिप्लोमाला केला होता सेम टू सेम आपल्या इंजिनिअरिंग साठी तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे, ठीक आहे। मग सर्व इन्फॉर्मेशन अपलोड केल्यावर, डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड वगैरे केल्यावर, ई स्क्रुटिनी, फिजिकल स्क्रुटिनी ती तुम्हाला सर्वांना माहिती असेलच, बरोबर आहे। हे सर्व निवडून मग कॅप राऊंडच्या वेळेस तुम्हाला इंजिनिअरिंगचे कॉलेजेस टाकायचे आहेत। आता यामध्ये दोन प्रश्न उद्भवतात। सर पहिली गोष्ट म्हणजे की आम्ही बाहेर इंजिनिअरिंग करायला जायचं का आम्ही सध्या छोट्या मोठ्या गावामध्ये डिप्लोमा केला होता त्या ठिकाणीच इंजिनिअरिंग करायची का बाहेर जाऊन इंजिनिअरिंग करायची, हा मला प्रश्न पडला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगतो। बघा यामध्ये दोन पैलू आहे। जर तुमची कॅटेगरी असेल ना, म्हणजे तुम्ही एससी, एसटी, व्हीजे, एनटी या कॅटेगरी मधले असाल आणि तुम्ही अभ्यासामध्ये बऱ्यापैकी चांगले हुशार असाल, तर बघा तुम्ही गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन तयार करू शकता, बरोबर आहे। आणि जर तुम्हाला असं वाटतंय की ठीकठाक आहे, मी अभ्यासामध्ये एवढा काही खास नाही आणि माझ्याकडून गव्हर्नमेंट जॉब होणार नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करावे, आणि जे विद्यार्थी हुशार पण आहे, कॅटेगरी पण सोबत आहे, आणि काही काही विद्यार्थी असे पण असतात की ओबीसी ओपन आहे पण हुशार आहे, ब्रिलियंट, एकदम शार्प आहे आणि त्यांचं पहिल्यापासून फिक्स आहे की मला गव्हर्नमेंट जॉबच करायचा आहे, तर बघा अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं की साधं सिंपल जरी इंजिनिअरिंगला कॉलेज घेतलं ना तरी सुद्धा चालतं। बघा मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला, बघा इंजिनिअरिंग करण्यासाठी दोन ऑप्शन आहे। एक म्हणजे काय की साधं सिंपल कॉलेज निवडायचं आणि त्या ठिकाणी समजा कसं आहे की थोडंसं कॉलेज वगैरे थोडंसं कॉलेज करायचं, थोडंसं आपलं गव्हर्नमेंट कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा स्टडी करायचा, हे एक ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे। म्हणजे 2-3 तास कॉलेज केलं की बाकी संपूर्ण वेळ तुम्हाला कुठे द्यायचा आहे, गव्हर्नमेंट स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी, हा आपला पहिला ऑप्शन आहे। आणि दुसरा ऑप्शन म्हणजे काय की ज्याला वाटतं की नाही बो यार माझ्याकडून गव्हर्नमेंट जॉब तर असं काही वाटत नाही मला, पण मग बघू आता काय होतं, झालं तर झालं, नाही तर नाही झालं, पण मला प्रायव्हेट जॉब म्हणजे इच्छा आहे डायरेक्टली, तर अशा विद्यार्थ्यांनी बेस्ट कॉलेज निवडणं खूप महत्त्वाचं, म्हणजे तुम्हाला टॉपचं कॉलेज तुम्हाला मिळायला पाहिजे। कारण जेवढं कॉलेज बेस्ट असेल तेवढाच कॅम्पस बेस्ट असेल, आणि जेवढा कॅम्पस बेस्ट असेल तेवढंच प्लेसमेंट बेस्ट असेल, ते लक्षात घ्या। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आतापासूनच गव्हर्नमेंट जॉबच्या तयारीला लागायचं आहे त्यांनी साधं सिंपल कॉलेज निवडून
कॉलेजला ऍडमिशन घेऊन घ्यायचं, कॉलेज थोडंसं करायचं, थोडंसं नाही केलं तरी चालेल, पण लायब्ररी लावून घ्यायची आणि दिवसभर त्या लायब्ररीमध्ये अभ्यास करून आपलं जे गोल तुम्ही फिक्स केलेलं आहे गव्हर्नमेंट जॉबचं हे तुम्हाला क्रॅक करायचंय. तर पहिला ऑप्शन तुम्हाला सर्वांना समजला असेल. तर हे तुमच्यावर डिपेंड आहे. ज्यांनी डोक्यात ठाम ठरवून ठेवलं की मला गव्हर्नमेंट जॉबच करायचा आहे, तर तुम्ही एक काम करा, साधं सिंपल कॉलेज निवडून घ्या. आसपासचा थोडंसं समजलं असेल तुम्हाला काय विषय म्हणतो मी, ठीक आहे ना. पण लायब्ररी लावून घ्या, घरी अभ्यास करू नका बेटा, लायब्ररी लावून घ्या आणि दिवसभर सकाळी 9ला जायचं, रात्री 8ला यायचं डायरेक्टली. रात्री 8 आला की मस्त पैकी आराम करा, मूवी पाहायचा, एन्जॉय करा, टेन्शन नाही घ्यायचं डायरेक्टली, ठीक आहे ना. आणि हो एक सांगतो तुम्हाला, डिग्री तुम्ही कुठूनही करा, इंजिनिअरिंग तुम्ही कुठूनही करा, साधं सिंपल कॉलेजमधून करा का मोठ्या कॉलेजमध्ये करा, गव्हर्नमेंट जॉबवर याचा काहीही परिणाम नसतो. आणि दुसरी गोष्ट, तुमचा डिप्लोमा झालेला आहे, हेच सेम डिप्लोमाचे विषय तुम्हाला डिग्रीला आहे. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, जर तुम्ही आपल्या विनीत ट्युटोरियलच्या नोट्स जर तुम्ही जपून ठेवल्या असेल ना आपल्या, तर याच नोट्स तुम्हाला इंजिनिअरिंगला कामात येणार आहे. हा शब्द आहे माझा, हा विनीत भाऊचा शब्द, तुमच्या मोठ्या भावाचा शब्द आहे. जाऊन बघा, इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट बघा, फक्त M3 सोडला तर बाकी सर्व विषय तुम्हाला असेच हलके उलके वाटेल डायरेक्टली, बस बाकी काही विषय नाही. फक्त M3 थोडासा दणकट आहे, पहिले सांगून देतोय, ठीक आहे. चला. आणि हो, ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं नाही मला प्रायव्हेट जॉब पाहिजे किंवा गव्हर्नमेंट जॉबमध्ये बघू, झालं तर झालं, नाही तर नाही झालं, तर अशा विद्यार्थ्यांना टॉपचं कॉलेज मिळणं खूप महत्त्वाचं बेटा. मग त्यासाठी तुम्हाला योग्य तो फॉर्म भरणे, योग्य तो कॉलेजची लिस्ट वगैरे, त्यासाठी मी तुम्हाला मदत करेल. काळजी करू नका विद्यार्थ्यांना, ठीक आहे ना. चला, हे तुम्हाला सर्वांना समजलं की बाहेर कोणी जायचं आणि गावातल्या गावात कोणी करायचं, हे तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल. दुसरी गोष्ट, इंजिनिअरिंग करताना आता बघा, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आपल्याला 3 वर्ष इंजिनिअरिंगची आहेत, डिप्लोमाचे 3, इंजिनिअरिंगची 3. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली 3 वर्षाचं इंजिनिअरिंग असेल, तिसऱ्या सेमिस्टरला तुम्हाला ऍडमिशन मिळेल, म्हणजे तिसऱ्या सेमिस्टरपासून तर 8व्या सेमिस्टरपर्यंत हे तुमचे प्रत्येक सेमिस्टरचा. बघा, तर डिप्लोमाचं कसं होतं की एक ऍग्रिगेट राहायचा, बरोबर आहे, म्हणजे 5व्या आणि 6व्या सेमिस्टरचा मिळून एक ऍग्रिगेट बनायचा. पण इंजिनिअरिंगला तसं नसतं, इंजिनिअरिंगला सर्व सेमिस्टर मिळून तुमचा CGPA बनत असतो. CGPAच्या आधारितवर, नंतर तुमच्या स्किल्सवर, तुमच्या टॅलेंटवर, तुमच्या कम्युनिकेशन स्किल तुमचं कसं आहे, त्या बेसिसवर ज्यावेळेस प्लेसमेंट वगैरे होतील, तुमचे इंटरव्ह्यू वगैरे होतील, तुमच्या वेगवेगळ्या एक्झाम होतील, मग त्याच्यावर तुम्ही जेव्हा पास होशाल, मग त्यावेळेस तुम्हाला तो जॉब वगैरे मिळणार आहे. म्हणजे बघा, साधं सिंपल कॉलेज निवडणाऱ्यांनो डोक्याला ताण घेऊच नका, गुपचाप आपापला अभ्यासाला लागून जा, स्पर्धा परीक्षांचा अभ्यासाला लागून जा. पण ज्या विद्यार्थ्यांना बेस्ट कॉलेज निवडायचं आहे त्यांनी लक्ष ठेवा, त्यांना तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला वेगवेगळ्या स्किल कोर्स करायचे, ते पण कोणकोणते करायचे ते पण तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी, काळजी करू नका. आणि तुमच्या कम्युनिकेशनवर भर द्या, तुम्ही बोलता कसं आहे, तुमची इंग्लिश कशी कोणत्या लेवलची आहे, तुमची हिंदी कोणत्या लेवलची, तुमची मराठी कोणत्या लेवलची आहे. म्हणजे समोरच्या इंटरव्ह्यूवर जो क्वेश्चन तुम्हाला विचारला, ज्या लँग्वेजमध्ये विचारला, त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला ते उत्तर देता आलं पाहिजे. मराठीत विचारला तर मराठी, हिंदी तर हिंदी, इंग्लिश तर इंग्लिश, ठीक आहे ना. चला, असो, इंग्लिश आणि हिंदी मोर प्रेफरेबल आहे, त्यामुळे थोडंसं या 2 लँग्वेजवर थोडं काम करा बेटा, ठीक आहे ना. चलो, तो बघा बेटा, त्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर BE BTechला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तर BE म्हणजे काय की जे कॉलेज युनिव्हर्सिटी एडेड आहे त्याला म्हणतात, ते आपल्याला BE देतात. आणि जे ऑटोनॉमस कॉलेज वगैरे आहे ते तुम्हाला बीटेक देतात बेटा, ठीक आहे ना. चला, असो, तर BE BTech मध्ये काही फरक नाहीये, टेन्शन घेऊ नका, सारखंच आहे. फक्त ते बीटेक सांगायला थोडंसं मोठं वाटतं, बाकी असं काहीच नाहीये. हा, एवढं नक्की आहे की BEचा सिलेबस थोडासा जुनाट आहे आणि बीटेकचा सिलेबस थोडासा ऍडव्हान्स आहे, थोडं नवीन आहे. आणि बीटेक मध्ये तुम्हाला 6 महिन्याची इंटर्नशिप सुद्धा आहे, हे मात्र नक्की, हे लक्षात घेऊन घ्या. म्हणजे बीटेक जो आहे ना तो थोडासा प्रॅक्टिकल ओरिएंटेड त्यांनी बनवलेला आहे आणि BE थोडं थेरॉटिकल बेस त्यांनी बनवलेला आहे. तर चॉईस तुमची आहे आणि हे पण डिपेंड करतं की तुम्ही कॉलेज, तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागतो हे पण महत्वाचं आहे, ठीक आहे ना. मग डिप्लोमा केल्यानंतर, डिग्री केल्यानंतर, डिप्लोमा नंतर जेव्हा डिग्री आपण करतो त्यावेळेस भरपूर फायदा होतो का, थोडा फायदा होतो. बघा, डिप्लोमाच्या बेसवर तुम्हाला ज्युनियर इंजिनियरची तुम्हाला पोस्ट मिळते आणि ज्यावेळेस तुम्ही डिग्री करतात, इंजिनिअरिंग करतात, त्यावेळेस तुम्हाला सिनियर इंजिनिअरिंगची एक डिग्री मिळते की बाबा मी आता सिनियर इंजिनियर झालेला आहे बघ, असं. त्यानंतर जर डिप्लोमाच्या बेसवर तुम्ही प्रायव्हेटला जॉब करायला गेले तर 15 ते 20,000, 15 ते 25,000च्या दरम्यान तुम्हाला पगार वगैरे मिळतो. आणि जर डिग्री करून, म्हणजे इंजिनिअरिंगची डिग्री करून जर तुम्ही समजा जॉबला गेले तर 35 ते 60,000च्या आसपास तुम्हाला महिना मिळतो, ठीक आहे. तुम्हाला माहिती, डिप्लोमाच्या बेसवर थोडं नॉर्मल काही MNC घेता, काही MNC कंपनी घेत नाही, पण डिग्री नंतर सर्व MNC कंपनी तुम्हाला अलाउ करतात. तर डिप्लोमाच्या बेसवर ग्रोथ थोडी स्लोअर असते, कारण ऑपरेटरचा तुम्हाला जॉब मिळतो, ऑपरेटरचा रोल तुम्हाला मिळतो, ऑपरेटर म्हणून तुम्हाला काम करावं लागतं, याचं वर्कर म्हणून थोडंसं तुम्हाला काम करावं लागतं. आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर सुपरवायझर किंवा त्यापेक्षा वरती प्रोग्रामर वगैरे अशा टाईपची तुम्हाला पोस्ट वगैरे मिळत असते. तर थोडासा फायदा तर होतो, 100% होतो. पण ज्यांना असं वाटतं की नाही मला डिग्री करायचीच नाहीये, काहीच टेन्शन घेऊ नका ना, बिंदास राहा. पण डिप्लोमा केल्यानंतर अजून काय ऑप्शन तुमच्या समोर आहे सांगतो ना, टेन्शन कशाला घेताय. त्यानंतर बघा,
प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर समजा बघायला गेले तर सर्व तुम्हाला मी मांडून दिलेलं आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणकोणत्या प्रकारचे रोल असतात, कोणकोणते रोल प्ले करावे लागतात. तर समजा आपण मेकॅनिकल घेतलं तर मेकॅनिकलमध्ये एक असतं आपलं प्रोडक्शन इंजिनिअरिंग, ज्या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्शन लाईनवर काम करायचं, म्हणजे हे तयार करा, ते तयार करा, हे मशीन चालवा, ते मशीन चालवा, लोकांकडून प्रोडक्शन काढून घे, हे सर्व तुम्हाला काम करावं लागेल. नंतर क्वालिटी इंजिनिअरिंग म्हणजे काय, की जे प्रोडक्ट तयार झालेले आहे त्याला फक्त चेक करायचं की हे बरोबर आहे किंवा नाही. जे त्यांनी एक पीस तुम्हाला एक स्टँडर्ड वर्क पीस तुम्हाला देतात आणि याच्यावरून तुम्हाला हे डायमेन्शन चेक करायचे, याच्यासारखं हे बनलेलं आहे किंवा नाही. हे झालं आपलं क्वालिटी इंजिनिअरिंग मध्ये. मेंटेनन्स मध्ये काय की मशीन वगैरे व्यवस्थित वर्क करताय का नाही, काही त्याच्यात काही म्हणजे बिघाड वगैरे झाला त्याला रिपेअरिंग करा, त्याचा प्रॉपरली मेंटेनन्स करा, वीकली मेंटेनन्स, मंथली मेंटेनन्स, जे पण काय असेल ते, म्हणजे मशीनची काळजी घ्या इन शॉर्ट. त्यानंतर सीएनसी प्रोग्रामर वगैरे आहे, ठीक आहे ना, म्हणजे काही काही मशीन तुम्हाला माहिती आहे आता ऑटोमॅटिक मशीन वगैरे येऊन गेलाय, ठीक आहे ना, सर्व प्रोग्रामिंगवर चालतात. आता सीएनसी तुम्ही शिकले असाल, सीएनसी मिलिंग, सीएनसी लेथ मशीन, सीएनसी एचएमसी, व्हीएमसी, तर तुम्ही सर्व 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 शिकले असाल बेटा, तुम्ही एकदम ऍडव्हान्स शिकलेले आहे, मी तुम्हाला शिकवलं, मला माहिती आहे, ठीक आहे ना. चला असो, तर डिप्लोमाला भरपूर सारे सब्जेक्ट मी तुम्हाला शिकवलेले आहे ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशनवर. तर सांगायचं तो हा आहे की मेकॅनिकलला हे वेगवेगळे तुम्ही सेक्टर आहे, या सेक्टरमध्ये तुम्ही काम करू शकता. आणि एक अजून एक सेक्टर आहे ते म्हणजे डिझाईन सेक्टर, डिझाईन डिपार्टमेंट. तर डिझाईन डिपार्टमेंटमध्ये ज्याला इंटरेस्ट असेल तो सुद्धा या डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकतो. बघा, तर हे 5 सेक्टर फक्त आहे आपल्या मेकॅनिकलसाठी. त्याच पद्धतीने सिव्हिलमध्ये जर साईट इंजिनियर असेल, क्वांटिटी सर्वेअर असेल, जो सर्वे करतो, जो इकडे तिकडे बघतो की कुठे काय काय आहे, कसं कसं आहे, या ठिकाणची जमीन कशी आहे, या ठिकाणी कशा प्रकारचं आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो, तो सर्वे प्रॉपर सर्वे करतो. त्यानंतर एस्टिमेशन इंजिनिअरिंग म्हणजे काय की समजा आपल्याला एखादं घर बांधायचं आहे, एखादं कन्स्ट्रक्शन करायचं आहे, तर त्याला एक्झॅक्ट किती खर्च येईल, तर जवळपास अप्रॉक्सिमेट खर्च हा एस्टिमेशन इंजिनियर आपला काढत असतो. म्हणजे सेफ्टी ऑफिसर म्हणजे काय की ज्या गोष्टी आपण त्या ठिकाणी वापरतोय, मोठं कन्स्ट्रक्शन आपण करतो, मोठा अपार्टमेंट आपण बांधतो, त्या ठिकाणी कोणकोणत्या सेफ्टी गोष्टी आपण मेंटेन केल्या पाहिजे, कोणकोणत्या सेफ्टी गोष्टी लावल्या पाहिजे जेणेकरून ही इमारत अजून जास्त मजबूत होईल, ऍक्सिडेंट वगैरे होणार नाही, इतर सर्व गोष्टी, म्हणजे इतर सर्व गोष्टींची तो काय करतो, काळजी घेतो. तर असे काही रोलवाले प्रायव्हेट जॉब वगैरे आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकलमध्ये साईट इंजिनियर आहे, मेंटेनन्स इंजिनियर आहे, टेस्टिंग इंजिनियर आहे, सोलार इंजिनियर आहे, याच्यामध्ये अजून भरपूर सारे, याच्यात तर बदबद प्रकार आहे बाबा. इलेक्ट्रिकलमध्ये तर खूप सारे प्रकार डायरेक्टली. जर तुम्हाला असं वाटतं की सर तुम्ही ना एक काम करा ना, सर्व एकत्र म्हणून अशा ब्रांच वाईज या गोष्टी बनवा ना, तर ब्रांच वाईज सुद्धा मी बनवून देईल तुम्हाला, ठीक आहे ना. मेकॅनिकल वाल्यांना तुम्ही तर काळजी करू नका, मेकॅनिकल वाल्यांना मी प्रॉपर ब्रांच वाईज तुम्ही कोणते कोर्स केले पाहिजे, काय काय तुम्ही करू शकता, तुमच्या अपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या आहे सर्व तुम्हाला बनवून देईल. तुम्ही बाकीच्या ब्रांचवाल्यांनी सुद्धा कमेंट करा, कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला नेमकं काय पाहिजे माझ्याकडून. मी नक्की तुमचा मोठा भाऊ म्हणून नक्की प्रयत्न करेल. विद्यार्थ्यांनो, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो नक्की प्रयत्न करेल मी, ठीक आहे ना. चला, आणि कॉम्प्युटरवाल्यांना तर माहिती, कॉम्प्युटरवाल्यांना तर खूप सारे कोर्स डायरेक्टली, म्हणजे तुमचं सी प्लस प्लस, पायथन, जावा, त्याच्यानंतर फ्रंट एंड, बॅक एंड, फुल स्टॅक डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर समजा तुमचं म्हणजे भरपूर सारे कोर्सेस वगैरे आहे. पायथन, डाटा अनालिसिस, नेटवर्क इंजिनिअरिंग, वेब डेव्हलपर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, म्हणजे भरपूर सारे छोटे छोटे, म्हणजे अशा रोलवर तुम्ही जॉब करू शकता, अशा रोलवर तुम्ही, अशा पोस्टवर तुम्ही जॉब वगैरे करू शकता. तर असे भरपूर सारे प्रायव्हेट गोष्टी आहे. आणि बघा, एक सांगतो तुम्हाला, जर डिप्लोमा नंतर जर तुम्हाला प्रायव्हेट जॉब करायचा असेल तर सर्वात बेस्ट सेक्टर जे आहे ते मेकॅनिकल आहे आणि इलेक्ट्रिकल आहे. सिव्हिल वाल्यांना थोडासा त्रास होतो, पण चालून जातं, गाडी धकून जाते. पण कॉम्प्युटर झालं, त्यानंतर समजा आपलं IT झालं, त्यानंतर समजा आपलं ENTC झालं, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन झालं, तर या ब्रांचेसला डिप्लोमा नंतर जॉब भेटणं थोडं कठीण असतं, थोडं नाही भरपूरच कठीण असतं. त्यांना इंजिनिअरिंग करावीच लागते, हे लक्षात ठेवा. तर तुम्ही कॉम्प्युटर, IT, ENTC, त्याच्यानंतर समजा ENC, म्हणजे या AI, ML अशा संदर्भातले जर तुम्ही विद्यार्थी असाल ना डिप्लोमावाले, तर तुम्हाला इंजिनिअरिंग कंपल्सरी करावी लागेल. डिप्लोमाच्या बेसवर तुम्हाला चांगला जॉब मिळू शकत नाही, मी तुम्हाला पहिलेच क्लिअर करून देतोय. कारण कॉम्प्युटरसाठी जबरदस्त कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि सर्व कॉम्पिटिशन हे हुशार मुलांमध्ये. त्यामुळे बघा, तुमच्यासोबत कॉम्पिटिशनला कोण कोण बघा, कॉम्प्युटर, IT इंजिनियर, ENTC इंजिनियर, त्याच्यानंतर समजा ENC वाले इंजिनियर, कॉम्प्युटर सायन्स, ठीक आहे, या सर्वांसाठी बघा BSc इन कॉम्प्युटर सायन्स वाले तुमच्या कॉम्पिटिशनला आहे, BCA वाले तुमच्या कॉम्पिटिशनला आहे. येते का लक्ष, म्हणजे BSc, BCA, इंजिनिअरिंग हे सर्व तुमच्या कॉम्पिटिशनला आहे. त्यासाठी आता हुशार मुलं, तर तुम्ही एकदम शार्प असाल ना तरच ही ब्रांच निवडायची, ठीक आहे ना. आणि हो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो की डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असाल तुम्ही, तर तुम्ही आपली ब्रांच चेंज सुद्धा करू शकता. असं नाहीये की सर मग माझी मेकॅनिकल होती, मग मी मेकॅनिकलच राहू देऊ का. मेकॅनिकल असेल तुम्ही कॉम्प्युटर घेऊ शकता, तुम्ही ऑटोमोबाईल घेऊ शकता, तुम्ही इलेक्ट्रिकल घेऊ शकता, कोणताही विद्यार्थी कोणतीही ब्रांच घेऊ शकता. फक्त त्या कट ऑफ मध्ये तो बसला पाहिजे, कारण कट ऑफ कॉम्प्युटर आयटीचे खूप जास्त असतात. तर ते हे तुम्ही ठरवायचं तुम्हाला, ठीक आहे ना. असं काही नाही, ही गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करून दिली, ठीक आहे.
चला त्यानंतर बघा, आता स्किल्स असतील तरच आपलं करिअर बदलू शकतं. म्हणजे काय हो सर, हे नाही समजलं आम्हाला. तर बघा बेटा, बऱ्याच वेळेस काय झालं होतं माहिती का, की ज्यावेळेस माझं डिप्लोमा झालं होतं ना, त्यावेळेस माझं ऑटोकॅड आणि कटिया हे 2 कोर्सेस माझे झाले होते. मग एक कंपनी आली होती, कारण माझं परिस्थिती थोडीशी डाऊन होती. मग मी थोडासा विचार केला की चला बाबा एक काम करू, आपण थोडं जॉब वगैरे करून घेऊ. मग मी जॉबचा प्रयत्न केला. तर जॉब मिळून सुद्धा गेला मला. म्हणजे सांगितलं की बाबा तू जॉब डिप्लोमा, आता माझा पहिल्या सेमिस्टरपासून तर 5व्या सेमिस्टरपर्यंत माझा रिझल्ट खूप छान होता. 6व्या सेमिस्टरचा रिझल्ट अजून लागायचा बाकी होता. तर त्याच्यामध्ये मी विचार केला की चला बाबा थोडंसं काम वगैरे तर बघू तसंही. तर बऱ्याच जणांनी मला विचारलं, तुला ऑटोकॅड येतं का, तुला कटिया येतं का? मी त्यांना हो म्हणायचा. तर त्यावेळेस माझ्याकडे ते सर्टिफिकेट होते, आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला लागतील प्रॉपर इन्स्टिट्यूटचे, जे जेन्युइन असतील, ठीक आहे ना, जे गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त असतील अशा इन्स्टिट्यूटचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असले पाहिजे. ऑटोकॅड, कटिया वगैरे जे पण काय असेल ते, म्हणजे जे स्किल कोर्सेस तुम्ही करायला पाहिजे त्याचे प्रॉपर सर्टिफिकेट घ्या. नाही तर बस तुम्ही म्हणशाल मग मी एक काम केलं होतं, माझ्याजवळ आहे सर्टिफिकेट, मग मी फेक बनवून घेतो, मी ऑनलाईन करून घेतो. बघा, ऑनलाईन सुद्धा केलं तरी चालेल, नो इश्यू, पण सरकार मान्यता प्राप्त ते असले पाहिजे. नाही तर असं नको तुम्ही ऑटोकॅड केलं, कटिया केलं, समोरची कंपनी म्हणते हे कोणतं सर्टिफिकेट घेऊन आला तू, याला मान्यता नाही, हे फेक बनता. असं नको व्हायला पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित चांगल्या प्रॉपर इन्स्टिट्यूट कडूनच तुम्ही या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. आता स्किल्स असतील तर करिअर बदलू शकते. याचा अर्थ काय रे बाबा, तर बघा डिप्लोमा आहे, तर डिप्लोमाच्या बेसवर तुम्हाला सॅलरी मिळते 10 ते 12,000, बरोबर आहे. पण त्यासोबत जर तुम्ही म्हणशाल की सर माझा डिप्लोमा झाला आहे, माझं ऑटोकॅड मला येतं, मला कटिया येतं, मला क्रिओ येतं, माझं, तुम्हाला सांगू का, माझे जवळपास 19 शॉर्ट टर्म कोर्सेस माझे झालेले. म्हणजे मला खरंच सांगतो, रिअल कंडिशनमध्ये माझं ऑटोकॅड झालेलं आहे, माझं कटिया झालेलं आहे, माझं क्रिओ झालेलं आहे, माझं इन्व्हेंटर झालेलं आहे, माझं फ्युजन 360 झालेलं आहे. त्यासोबतच इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा कोर्स आहे, त्याची फीस जाऊन विचारा एकदा सीपेट अहमदाबादला, ठीक आहे ना, तुम्हाला समजून जाईल, ठीक आहे ना. त्यानंतर माझं CNC प्रोग्रामिंग झालेलं आहे. IGTR इंडो जर्मन टूल सेंटरमध्ये माझं CNC प्रोग्रामिंग मला पूर्ण जमते डायरेक्टली, ठीक आहे ना. चला त्यानंतर समजा बघायला गेलं तर माझं हिटिंग अँड व्हेंटिलेशनचं ट्रान्सफॉर्मरचं पण ते झालेलं आहे. नंतर माझं सोलर वॉटर हीटर इन्स्टॉलेशनचं झालेलं आहे. सोलर प्लेट इन्स्टॉलेशनचा कोर्स माझा झालेला आहे. माझं रेल्वेमध्ये ROH आणि POH डिपार्टमेंटला ट्रेनिंग सुद्धा झालेली आहे. त्यानंतर प्रधानमंत्री जीवन कौशल्य योजनेच्या अंतर्गत माझे 10 कोर्सेस अजून झालेले आहे. असे भरपूर साऱ्या गोष्टी मी करून घेतल्या होत्या. तर एक सांगू, मला रिझ्युमे असा स्ट्रॉंग होता ना, डायरेक्टली मी फक्त रिझ्युमे ठेवला जरी कंपनीच्या समोर, कारण मी डिग्रीला ज्यावेळेस होता ना तोपर्यंत माझे सर्व होऊन गेले होते. तर त्यावेळेस माझा रिझ्यूम ज्यावेळेस मी दाखवायचो त्यावेळेसच जवळपास 90% माझं सिलेक्शन होऊन जायचं, कारण मी एवढे कोर्सेस नाही केलेले. मग ते काय करायचे की एवढे कोर्सेस केले, मग हा फेक आहे का, मग त्या कोर्सेसच्या रिलेटेडच मला विचारे. हा, माझं PLC स्काडा हे पण झालेलं आहे बरं. हा, PLC स्काडा सुद्धा माझं झालेलं आहे. सांगायचा अर्थ हा आहे की भरपूर सारे कोर्सेस मी करून ठेवले होते. तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो, जेवढे तुम्ही कोर्स करशाल तेवढा तुमचा रिझ्युमे तगडा होईल, आणि जेवढा रिझ्युमे तुमचा जबरदस्त होईल तेवढे तुमचे जॉब प्लेसमेंटचे चान्सेस वाढतील, तेवढे तुमचे प्रायव्हेट जॉबचे चान्सेस सुद्धा वाढतील. तर हे लक्षात घ्या, वेगवेगळे शॉर्ट टर्म कोर्सेस करून घ्या. तर बघा, मग तुम्ही ऑटोकॅड, सॉलिडवर्क, कटिया, PLC स्काडा, ऑटोमेशन, पायथन, वेब डेव्हलपमेंट, डाटा अनालिस्ट, भरपूर सारे कोर्स आहे. जर तुम्हाला ब्रांच वाईज जर लिस्ट लागत असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा, ते पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल, काळजी करू नका, ठीक आहे. चला, तर बघा, जर तुम्ही थोडे थोडे कोर्सेस जर केले ना, अजून काही नाही, जास्त पैसे खर्च नाही होणार. मी तुम्हाला सांगतो का, ज्याला प्रायव्हेट जॉब करायचा आणि डिप्लोमा करायचा, तो 1-2 वर्षात एक वर्ष जायचा IGTRला किंवा समजा सीपेटला वगैरे, किंवा मग इतर कोणती संस्था वगैरे तुमच्याकडे असेल चांगली व्यवस्थित, की कमी फीजमध्ये ते चांगल्या प्रॉपर तुम्हाला देते. त्या सर्व गोष्टी तुम्ही बघा व्यवस्थित, तुम्ही सर्वच्या सर्व गोष्टी अनालिसिस करा, आणि त्यानंतर कोर्सेस वगैरे तुमचे झाले ना की मग कंपनीत जा तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला. बघा, गॅरंटी देऊन सांगतो, नाही तुमचा पगार इतरांपेक्षा जास्त असला तर नाव बदलवून टाकेल आपल्या चॅनलचं, ठीक आहे. चलो, तर बघा, ब्रांच वाईज रिकमेंडेड कोर्सेस, जर तुम्ही म्हणशाल की सर आम्हाला ब्रांच वाईज सांगा ना, की कोणत्या ब्रांचेसच्या विद्यार्थ्यांनी सुट्यांमध्ये कोणकोणते कोर्स करून ठेवले पाहिजे. तर बघा, जी आपली मेकॅनिकल ब्रांच आहे तो ऑटोकॅड करून ठेवा, कटिया, क्रिओ करून ठेवा, सॉलिडवर्क करून ठेवा, GD&T करून ठेवा, CNC प्रोग्रामिंग करून ठेवा, इंडस्ट्रियल ऑटोमेशन करून ठेवा. जर जमलं तर PLC स्काडा करून ठेवा, PLC करून ठेवा, स्काडा करून ठेवा, ठीक आहे ना. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे की या कोर्सेस केलेले वाया जात नाही. जमलं तर रेल्वेच्या डिपार्टमेंटला जाऊन या, ROH डिपार्टमेंटला ट्रेनिंग करून या, माझी झालेली आहे. POH डिपार्टमेंटला ट्रेनिंग करून या, ठीक आहे ना. या ठिकाणी मी केलेली आहे. त्यानंतर समजा जेवढं शक्य होईल ना तेवढं करा. तुम्हाला सांगतो, कोणतीच गोष्ट वाया जात नाही. तुम्हाला हे पण सांगतो, हे 6 वर्ष बेटा, डिप्लोमाचे 3 आणि इंजिनिअरिंगचे 3, हे 6 वर्ष बेटा गाढवास सारखी मेहनत करा बेटा, पुढे राजासारखं जगशाल. हे शब्द आहे बाबा. आणि तुम्ही म्हणाल की नाही नाही, यही तो लाइफ है, अब नहीं जिएगा तो कब जिएगा बंदा तू, बाद में बुढ़ा होने के बाद जिएगा क्या,
अरे नाही ना बेटा, बघा एक सांगतो तुम्हाला, तुम्ही म्हणता की आज जगलं पाहिजे, नक्की जगा, पण प्रत्येक वेळेला योग्य ते काम करा, प्रायोरिटीला मेन प्राधान्य द्या, प्रायोरिटी ठरवा तुमच्या आयुष्यातली. की आता सध्या सुट्या आहे का नाही, करा ना, एन्जॉय करा ना, मी नाही थोडी म्हणतोय मूवी बघा, हे बघा, वेब सिरीज बघा, मित्रांसोबत खेळा, सर्व करा, पण बघा बेटा एक सांगतो तुम्हाला, म्हणजे मी फ्री फायर खेळतो, याचा तुम्हाला भविष्यात उपयोग आहे का? हा, मित्रांमध्ये जा, तुम्ही क्रिकेट खेळा, फुटबॉल खेळा, तुम्ही बाहेरचे आउटडोर गेम्स खेळा, मित्रांमध्ये जा, गप्पा मारा, त्या गोष्टी आठवतील, त्या गोष्टींची आठवण राहील. पण तुम्ही मोबाईलवर गेम्स खेळताय, रील्स पाहताय, अरे 4 रील्स नंतर म्हणजे सर्वात पहिली रील कोणती होती हे तुम्हाला आठवत नाही, मग त्या रील पाहून काही फायदा आहे का? बघा, पण त्या ठिकाणी कामाचं सुद्धा बघा, वेळ ठरवा, प्रायोरिटी ठरवा, बाकी तुमची इच्छा बेटा, ठीक आहे ना. चला असो, तर जेवढे शक्य होईल तेवढे कोर्सेस करून घ्या, फायदा होईल, गॅरंटी देऊन सांगतो. इलेक्ट्रिकल वाल्यांनी सुद्धा पीएलसी करू शकता, स्काडा करू शकता, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, सोलर इन्स्टॉलेशन, इलेक्ट्रिकल डिझाईन, यांच्यामध्ये एक वायर हार्नेसिंगचा एक कोर्स येतो बेटा, तुम्हाला सांगतो खूप महत्वाचं, कारण जे आता इलेक्ट्रिक व्हेकलच्या ज्या गाड्या, ईव्ही गाड्या ज्या निघाल्या ना, ईव्ही, ते ईव्ही मध्ये वायर कशा फिरवतात, वायर सर्किट कसे असतात, त्या सर्किट डायग्राम कशा असतात, वायरिंग कशी केली जाते, तर वायर हार्नेसिंगचा एक कोर्स आहे, जबरदस्त आहे, डायरेक्टली बघा, नवीन आहे, ऍडव्हान्स आहे, ठीक आहे ना, खतरनाक स्कोप आहे डायरेक्टली. माझे जवळपास मी 3 ते 4 जणांना सजेशन दिलं, त्यांनी कोर्स कंप्लीट केले 6 महिन्यात, आज सर्वेचे सर्वे जॉबला आहे. सांगायचा तो आहे की सध्या मार्केटमध्ये चालू आहे, डिप्लोमा झाला असेल याच्या मागे लागा, बघा फायदा होऊन जाईल रे, फायदा होऊन जाईल. सिव्हिल वाले असेल तर ऑटोकॅड, रेविट म्हणजे काय की एक कसं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, बीम म्हणतात त्याला आपण, बिल्डिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे त्या प्रकारचे सॉफ्टवेअर ते काय करतात, म्हणजे की आपलं स्ट्रक्चर कसं दिसेल 3D डायरेक्टली, पूर्णचे पूर्ण मॉडेल कसं दिसेल आपल्या डायरेक्टली, तर रेविटवर, नंतर स्टॅड प्रोवर, याच्यावर हे पूर्णचे पूर्ण आपल्याला प्रॉपर काढता येतं, म्हणजे ड्रॉइंग कशी दिसेल, म्हणजे यातून वायरिंग कशी गेलेली राहील, मग पाईपलाईन कशी गेलेली राहील, कुठे कोणतं, सर्व एकदम डिटो डॉट दिसतं 3D, एकदम भारी बरं हे सॉफ्टवेअर डायरेक्टली. नंतर क्वांटिटी सर्वेइंग, की आपल्याला एखादं कन्स्ट्रक्शन करायचं तर कोणकोणत्या किती क्वांटिटी लागेल, कोणकोणतं मटेरियल लागेल, काय काय कसं कसं लागेल, त्या सर्व, नंतर एस्टिमेशन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, तर हे कोर्सेस करून घ्या बेटा, फायदा होईल, मी पहिले सांगतो तुम्हाला, ठीक आहे ना. नंतर कॉम्प्युटरवाले असाल तर पायथन, फुल स्टॅक डेव्हलपमेंट, AI टूल्स, जावा, डेटा अनालिटिक्स, क्लाउड कॉम्प्युटिंग, तर AI टूल्सवर तुम्ही थोडंसं फोकस द्या बेटा. पायथन, जावा हे तर तुम्हाला महत्वाचं आहे, कारण हे बेसिक आहे बेटा, C++, पायथन, जावा हे तर लँग्वेजेस आहे ना, ठीक आहे ना. पण तुम्ही बेटा त्याच्यावर वेगवेगळे AI टूल्स सुद्धा शिका, त्याच्यावर प्रॅक्टिसिंग करा, हे खूप महत्वाचं बेटा. वेळ जो वाचवेल तोच कंपनीसाठी फायदेमंद ठरेल, हे लक्षात घ्या माझं. जो तुमचा बघा, आता विषय तुम्हाला सांगतो बेटा, आता तो जमाना गेला की मग मी काय हुशार आहे, मला सर्व पाठ आहे, माझं सर्व येतं, मला जॉब भेटीन. अरे बाबा, तो काळ गेला, आता हुशार लोकांना जॉब नाही भेटत आहे, आता जॉब त्यांनाच भेटतोय जो अवेलेबल रिसोर्सचा प्रॉपरली वापर करतोय. म्हणजेच काय की तुमच्याकडे ज्या वेगवेगळे रिसोर्सेस आहे, वेगवेगळे AI टूल्स तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे ज्या साहित्य वगैरे आहे, या सर्वांचा वापर तुम्ही किती इफेक्टिव्हली करताय, याच्यावरून तुम्हाला आता जॉब भेटणार आहे, हे लक्षात घ्या माझ्या बाळांनो, माझ्या लक्षात घ्या. मग आता गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कोणकोणत्या ऑपॉर्च्युनिटीज आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंट SSC JEE वॅकन्सी निघतात बघा. एक तुम्हाला सांगतो बघा, एक जस्ट सजेशन देतो तुम्हाला, प्रायव्हेट जॉब मध्ये जर तुम्ही बघशाल ना, तर प्रायव्हेट जॉब मध्ये कसं होऊन गेलं माहितीये का, की जर तुम्हाला 10,000 पगार असेल ना, तर कंपनीचा मालक तुमच्याकडून 1 लाखाचं काम काढतो. जर तुम्हाला 10 लाख पगार असेल तर 1 करोडचं काम कंपनीचा मालक तुमच्याकडून काढणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा पगार केवढा असो, जेवढं तुम्ही काम करता त्याचा 1/10 पोर्शन तुम्हाला सॅलरी म्हणून दिला जातो. आणि बघा, मी असं नाही सांगत की प्रायव्हेट मध्ये थोडी मारामारी जास्त आहे यार, म्हणजे कधीही ते म्हणता की बाय भाऊ काम व्यवस्थित करशील तर राशील, नाही तर टाटा बाय बाय, सी यू, घर पे जाओ. आणि बघा तुम्हाला माहिती आहे की जॉबची पण मारामारी खूप जास्त आहे. तर बघा, प्रायव्हेट मध्ये रोज मारावं लागतं, रोज काम करावं लागतं, रोज स्वतःला सिद्ध करावं लागतं, तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात हे रोज तुमच्या बॉसला सांगावं लागतं. पण गव्हर्नमेंटमध्ये कसं माहिती का, सुरुवातीला लई त्रास होतो भाऊ, गैरा त्रास होतो भाऊ सुरुवातीला. पहिलेच सांगू राहिला, अरे डोळ्यातून पाणी पडतं अभ्यास करताना. मी 3 गव्हर्नमेंट जॉब क्रॅक केले, मला माहिती बेटा. SSC JEE प्रीचं मी किती म्हणजे जवळपास 6 ते 7 वेळा SSC ची प्री मी डायरेक्टली क्वालिफाय केलेली आहे, ठीक आहे ना. मेन्स मी 2 वेळा केलेली आहे. तर सांगायचा हेतू हा आहे बेटा, इंडियन कोस्ट गार्डची एक्झाम मी क्रॅक केली, ONGC ची एक्झाम मी क्रॅक केलेली आहे, ठीक आहे ना. RRBच्या D ग्रुप मी क्रॅक केलेली आहे, SSC CHSL मी क्रॅक केलेली आहे. तर सांगायचा हेतू हा आहे की बघा, मग सर गेले का बरं नाही सर तुम्ही, जाऊ द्या ना कशाला. म्हणजे बघा बेटा, मी कसं माहिती का, मी माझ्या दुनियामध्ये मस्त मुलं आहे,
बघा माझं जर बघायला गेलं तर माझं डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस आहे, ऑल ओव्हर महाराष्ट्राला ऑनलाईन क्लासेस वगैरे आपले चालतात, तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे ना. त्यानंतर इंजिनिअरिंगचे आता आपण स्टार्ट करतो आहे, स्पर्धा परीक्षांचे क्लासेस आपण स्टार्ट केलेले आहे, महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुमच्यासाठी आणलेले गव्हर्नमेंट जॉबचे सर्व क्लासेस आता आपल्या ऍप्लिकेशनवर आपल्या अवेलेबल असतील. त्यानंतरच माझे जळगावला जर 11वी-12वीचे कोचिंग क्लासेस आहे, 2 ब्रांचेस आहे, नंतर 5वी ते 10वीची एक ब्रांच आता नवीन पडलेली आहे, नंतर डिप्लोमाचे ऑफलाईन क्लासेस माझे आहे, त्यानंतर बऱ्याचशा गोष्टींमध्ये माझे आहे ना आता, ठीक आहे ना. देवाच्या परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने, तुमच्या मित्रांच्या प्रेमावर, सर्वांच्या आशीर्वादाने सर्व काही व्यवस्थित आहे. तुमचा आशीर्वाद असंच ठेवा, फक्त हेच विनवणी करतो. आणि देवा परमेश्वरा माझ्या हातून जे पण काही चांगलं घडेल ते घडत राहू दे, फक्त एवढंच देवाला मागेल. म्हणजे सांगायचं आहे तू हा आहे की तुम्ही करा, स्वतःला सिद्ध करा, अशी मेहनत घेतली तुम्ही. खरंच सांगतो बाळांनो, फक्त गव्हर्नमेंट जॉबसाठी जर तुम्हाला लागायचं असेल ना, तुमची लाईफ बदलून जाईल. मी पहिले सांगतो डायरेक्टली, बघा 70-80 हजार रुपये पगार मिळतो गव्हर्नमेंट जॉबला, जर प्रॉपरली जर तुम्ही चूज करशाल तरची गोष्ट. सर्व गायडन्स करेल, जुडून राहा, चॅनल सोबत जुडून राहा, सपोर्ट करा तुमच्या मोठ्या भावाला, सर्व सांगेल बेटा, काहीच सोडणार नाही. बघा आपलं कसं आहे, माझे विद्यार्थी जर माझ्या पुढे जातील ना, मला खरंच खूप आनंद होईल बाबा, खरंच खूप आनंद होईल. तर बघा SSC JEE, RRB JEE, DRDO, पार्क, CPWD, इस्रो टेक्निशियन या तुमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉब आहे. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये बघायला गेलं तर PWD आहे, MSCDCL आहे, MIDC आहे, वॉटर रिसोर्स आहे, महाट्रान्सको, महाजेनको, महाडिस्को, BMC आहे, नाशिक नोट प्रेस वगैरे आहे. अजून भरपूर मी या ठिकाणी टाकलेलाच नाहीये. आता डिप्लोमाच्या बेसवर HOCL वर जागा निघालेल्या आहे, बघा तुम्ही एकदा जाऊन, ठीक आहे ना. चला असो, म्हणजे HPCL मध्ये जागा निघाल्या, IOCL मध्ये जागा निघालेल्या आहे टेक्निशियन पदाच्या, म्हणजे भरपूर ह्या जागा निघतच राहतात. आणि जवळपास सिलेबस जे असतं ना, हे सिलेबस जवळपास 90 ते 95% सिलेबस सर्वांना सेम असतं. मग काय, एकचदा अभ्यास करायला लागा ना यार, एकचदा अभ्यास करायचा तुम्हाला, बस जास्त काही डोक्याला ताण घ्यायचं नाहीये. रेल्वेमध्ये RRB JEE, मेंटेनन्स इंजिनियर, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे, टेक्निशियन आहे, सिग्नल डिपार्टमेंट आहे, लोको पायलट आहे, NTPC आहे, D ग्रुप आहे. अजून काय पाहिजे? डिफेन्स मध्ये इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्स जाऊ शकता बरं. डिप्लोमाच्या बेसवर म्हणतोय मी, डिप्लोमाच्या बेसवर तुम्ही इंडियन आर्मीत जाऊ शकता, इंडियन नेव्हीत जाऊ शकता, DRDO, इंडियन एअरफोर्स, ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये जाऊ शकता. मी इंडियन कोस्ट गार्डची एक्झाम मी स्वतः क्रॅक केली. तुम्हाला नॉकनीचा प्रॉब्लेम, नॉकनी माहिती ना, गुडघे लागता माझे, त्याच्यामुळे मी थोडासा जाऊ दे आता, असा विषय होता तो, ठीक आहे ना. तर ठीक आहे, असं वाईट वाटायच्या गोष्टींचं. तर बघा तुमच्यासाठी सर्वोत्तम कोर्स, गव्हर्नमेंट जॉबसाठी, स्पर्धा परीक्षांसाठी सर्वोत्तम कोर्स तुमच्यासाठी लॉन्च केलेला आहे. जे विद्यार्थी मेकॅनिकल ब्रांचचे असतील अशा विद्यार्थ्यांसाठी ऑल इन वन कोर्स आपण तयार केलेला आहे. त्यामध्ये तुमचं RTO, AMVISO, SSC JEE, RRB JEE, NTPC, लोको पायलट, ONGC, IOCL, इस्रो, DRDO, BMC, PSU ची कोणतीही जॉब असो, कोणताही पॅटर्न असो, डायरेक्टली हा कोर्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याच्यामध्ये होणार काय आहे, प्रीचे नंतर मग समजा जे नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहे, नॉन टेक्निकल अधिक टेक्निकल, या दोघी सब्जेक्टला आम्ही पूर्णपणे तुम्हाला शिकवणार आहे. 30 सब्जेक्ट जवळपास आम्ही या कोर्समध्ये शिकवणार आहोत विद्यार्थ्यांना. यामध्ये तुमच्या नोट्स राहतील, टेस्ट सिरीज राहतील, सर्व तुम्हाला आम्ही देणार आहोत. तर काळजी करू नका. आणि जे विद्यार्थी म्हणतील सर मी तर मेकॅनिकल ब्रांच नाहीये, मग तुमच्यासाठी प्री नावाचा एक कोर्स आपण लॉन्च केला, नॉन टेक्निकलचा कोर्स आहे. नॉन टेक्निकलचा कोर्स म्हणजे काय की सर्व म्हणजे तेव्हा इतिहास, भूगोल, डिप्लोमाला लागणारा इतिहास, भूगोल, नंतर मग समजा त्याच्यानंतर मग समजा पॉलिटी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी, झूलॉजी, करंट अफेअर, या सर्व गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहे. तर जे विद्यार्थी अदर ब्रांचेसचे असेल ना, त्यांनी आपल्या ऍप्लिकेशनमध्ये जा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या सेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला नॉन टेक्निकलचा कोर्स दिसेल, तो नॉन टेक्निकलचा कोर्स तुम्ही परचेस करून अभ्यासाला लागू शकता बेटा, ठीक आहे ना. तर बघा सिंपल आणि खूप सुंदर पद्धतीने सर्व नोट्स बेस आणि प्राइस तुम्ही बघा बेटा, एकदमच कमी प्राइस दिलेला आहे. आणि जर तुम्हाला वाटतं की अजून थोडंसं काहीतरी डिस्काउंट मिळालं तर बरं होऊन जाईल, तर आमच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. हेल्पलाईन नंबर सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल, शेवटी पण दिलेला आहे, ठीक आहे ना. चला असो, तर बघा महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम आहे आपल्याकडे, ठीक आहे ना. म्हणजे अनिकेत पाटील सर, जे महाराष्ट्रात MPSC मध्ये रँक 1 आहे, रँक 1 पहिला नंबर, STI टॉपर आहे डायरेक्टली, ठीक आहे ना. चला असो, ठीक आहे. विशाल मेघानी सर, ज्यांनी 8 गव्हर्नमेंट जॉब क्रॅक केलेला आहे. तौसिफ तगाळे सर, ऑल इंडिया गेट रँक 86 आहे त्यांचा, ऑल इंडिया गेट तुम्हाला माहिती असेल 86 आहे डायरेक्टली, ठीक आहे ना. माझा भाऊ अभिनीत भाऊसाहेब यांनी आतापर्यंत 4 गव्हर्नमेंट जॉब क्रॅक केलेले आहे, MPSC 2 वेळा क्रॅक केलेली आहे. म्हणजे सांगायचं आहे तुझ्यानंतर सर्व संपूर्ण टीम कडक बनवली रे, संपूर्ण टीम. एकदा बघा डेमो लेक्चर बघा, फायदा होईल, 100% फायदा होईल डायरेक्टली, ठीक आहे ना. तर बघा PSU, आता PSU म्हणजे काय तुम्हाला बघा सांगतो. PSU म्हणजे काय असं माहिती का, की एक सेमी गव्हर्नमेंट कंपनी असतात आणि ही दरवर्षी जवळपास 2-3 PSU मध्ये जॉब वॅकन्सी निघत असते दरवर्षी डायरेक्टली. पोस्ट थोड्या कमी असतात पण निघत दरवर्षी असते बेटा. आता बघा मला सांगा, पहिलं वर्ष नाही झालं सिलेक्शन,
दुसरं वर्ष बी नाही झालं, अबे तिसऱ्या वर्षी तर होईल ना. अरे तुम्ही 12-15 जर जॉब एक्झाम फॉर्म भरताय, अरे कुठे ना कुठे तर होईल ना. पण त्यासाठी अभ्यास करणं महत्वाचं आहे. बस अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा. मी तुम्हाला सांगतो 1 ते 1.5 वर्ष स्वतःला द्या बेटा. 1-1.5 वर्ष फक्त स्वतःला द्या. बस मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो बेटा. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस मी सुद्धा विशाल मेघानी सरांकडे मी क्लास लावला होता, इतर शिक्षकांकडे मी क्लासेस वगैरे लावले होते, ठीक आहे ना. म्हणजे बघत होता मी कुठे काय काय. मी सांगतो, मी जवळपास 8-9 तास सकाळपासून मी डायरेक्ट 9 वाजता स्टार्ट करायचा, संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत मी अभ्यास करायचा डायरेक्टली. खरंच सांगतो, गॅरंटी देऊन सांगतो, मी फक्त 4 महिने अभ्यास केला. फक्त 4 महिने. 4 महिने एकदम कसून केलेला. त्याच्यातले 3 महिने एकदम कसून केला होता. 4थ्या महिन्यात मी थोडा आजारी पडून गेला होता. पण कारण माझं कॉलेज पण चालू होतं, सर्वच चालू होतं डायरेक्टली, ठीक आहे ना. तर 4 महिन्याचा माझा स्टडी होता. तर या 4 महिन्यामध्ये मी जवळपास 6 पोस्ट क्रॅक केलेला आहे. म्हणजे 6 एक्झाम मी क्रॅक केलेल्या. 6 पोस्ट म्हणण्यापेक्षा 6 एक्झाम म्हणतो, ठीक आहे ना. 6 एक्झाम मी क्रॅक केलेल्या या बलबुत्यावर. बेटा मजाक नाही, मी खरं सांगतो. म्हणजे होऊ शकतं, गव्हर्नमेंट जॉब होऊ शकतो, सर्वांकडून होऊ शकतो. फक्त एवढं ते, कोणाला 4 महिने लागले, कोणाला 6 लागतील, कोणाला 8 लागतील, कोणाला 1 वर्ष लागेल, पण लागू देणार रे बापा. अरे इंजिनिअरिंग 3 वर्षाची गणी, अरे डिप्लोमा 3 वर्ष झाला ना तुमचा, 1 सेमिस्टर जाऊ द्या, पुढच्या सेमिस्टर पासून लागून जा अभ्यासाला. अरे 1.5-2 वर्ष द्या रे स्वतःला. अरे एकदा गव्हर्नमेंट जॉबचा अभ्यास करा रे. अरे एक सांगतो, मनात गिल्ट नाही राहणार बेटा. सर मग मी पुस्तक वाचतो. अरे योग्य गायडन्स बी महत्वाचा आहे बाबा. कॉम्पिटिशन किती खतरनाक आहे. मग या जबरदस्त कॉम्पिटिशनच्या युगामध्ये कोणीतरी गायडन्स करणार पण पाहिजे ना. आमची टीम तुम्हाला सर्वोत्तम गायडन्स करेल, ही गॅरंटी बेटा माझी डायरेक्ट. आणि एवढ्या कमी प्राइसमध्ये एवढं बेस्ट क्वालिटी तुम्हाला कोणीही देणार नाही. आमच्या सर्व शिक्षकांनी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना घडवलंय. आता नंबर तुमचा आहे. घडून जा, चांगला जॉब घेऊन घ्या रे बाबा. सरकारी जॉबमध्ये, सरकारी नोकरीमध्ये डोक्याला ताण नसतं रे बाबा. कोणी तुमचा मालक नाही रे बाबा. कोणी तुम्हाला हाकलू नाही शकत रे बाबा. पैसे भरपूर असतात रे बाबा. पगार खूप असतो रे बाबा. फॅसिलिटीज भरपूर असतात बाबा. आणि लोकांसमोर एक शिक्का असतो, गव्हर्नमेंट जॉब आहे असा मानपान भेटतो ना समाजात. आणि लग्नाला बी चांगलं राहतं रे बाबा. लग्नाला पोरगी लवकर भेटते रे बाबा. पोरगी लवकर भेटते, ठीक आहे. तर बघा पीएससी कोणकोणते आहे. तर पीएससी हे असं सेमी गव्हर्नमेंट असतात. सेमी गव्हर्नमेंट म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये काही गव्हर्नमेंटचे शेअर असतात, काही पब्लिकचे शेअर असतात. त्याला म्हणतात पब्लिक सेक्टर अंडर. भेल आहे, ओएनजीसी आहे, एनटीपीसी आहे, कोल इंडिया लिमिटेड आहे, गॅस ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड आहे, एचओसीएल आहे, आयओसीएल आहे, एचपीसीएल आहे, बीपीसीएल आहे, सेल आहे, स्टील ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड वगैरे आहे. याच्यामध्ये डायरेक्ट चालूच राहतं. दरवर्षी 2-2-3-3 ठिकाणी वॅकन्सी निघत राहते. तर आपल्याला ह्या सर्व माहिती पडायला पाहिजे. तर यासाठी आम्ही टेलिग्राम ग्रुप सुद्धा स्टार्ट केलेला आहे. तर टेलिग्राम ग्रुपवर सर्व अपडेट तुम्हाला येतील. सर्व एकही अपडेट तुमचा मिस होणार नाही. सर्व अपडेट तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर मिळतील. त्यासोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता मी रेग्युलर अपडेट तुमच्यासाठी सुरुवात करणार आहे विद्यार्थ्यांना, ठीक आहे ना. त्यासाठी एकदम निश्चिंत होऊन जा. तर बघा आता करिअर ग्रोथ अँड सॅलरी कंपॅरिझन जर बघा, जर तुम्ही नुसता डिप्लोमाच्या बेसवर जॉब केला ना, तर 15,000च्या आसपास तुम्हाला पगार मिळू शकतो. डिप्लोमा केला, त्याच्यानंतर काही कोर्सेस वगैरे करून घेतले, थोडंसं कोर्सेस केले म्हणजे तुमचं स्किल वाढवलं, लगे 15 ते 25 होऊन गेला डायरेक्टली, ठीक आहे ना. तुम्ही डिग्री केली आणि मग जॉब केला तर 30,000 पर्यंत पगार. पण तुम्ही डिग्री केली प्लस वेगवेगळे कोर्सेस केले तर बापा 40,000 पर्यंत पगार जाऊ शकतो. 40 ते 60 आता पुढे जाऊ शकतो. हे डिपेंड करतं की तुम्ही किती स्किल्ड आहात, हे महत्वाचं आहे. गव्हर्नमेंट जॉब 40-45,000 पर्यंत स्टार्टिंग मिळते, मग हळूहळू वाढत राहतो. आणि जर तुम्ही पीएसयू मध्ये लागशाल तर पीएसयू मध्ये डायरेक्टली 50,000 प्लसच सर्वांची सॅलरी असते. म्हणजे 65,000, 70,000, 75,000, 85,000 अशी सॅलरी असते बेटा पीएसयू मध्ये. डिप्लोमाच्या बेसवर म्हणतो मी, डिप्लोमाच्या बेसवर. आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये फक्त आणि फक्त कोणाला जास्त स्कोप आहे, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल. आणि या पीएसयू मध्ये जर बघायला गेलं तर पीएसयू मध्ये फक्त मेकॅनिकल इलेक्ट्रिकलला भन्नाट स्कोप भेट, पहिले सांगतो डायरेक्टली, ठीक आहे ना. तर बेस्ट आहे तुम्ही थोडं ऍटलीस्ट एक 2 वर्ष तरी त्या गव्हर्नमेंट जॉबसाठी, माझं हे म्हणणं. आणि देशाल ना असं नका देऊ मग मी थोडंसं 2-4 पुस्तकं वाचतोय, मग मी आणलंय, मग मी करतो. टाइमपास नका. करायचं असेल ना तर मन लावून करा, जीव लावून करा, नाही तर करूच नका डायरेक्टली. गव्हर्नमेंट क्षेत्र सर्वांसाठी बनलेलं नाही, मी पहिले सांगतोय तुम्हाला. खूप जण येत आहे, राबताय, अभ्यास करताय, काही अभ्यास करताय, काही अभ्यास करण्याचा फक्त दिखावा करताय. आता हे तुम्हाला ठरवायचं. हे काही असं नाही की मी पास झालो, मग 40 मार्क पडले की पास झालो, असं इथे चालत नाही. इथे प्रत्येक कॉन्सेप्ट समजून घ्यावा लागतो, त्याची प्रॅक्टिस करावं लागते, एमसीक्यू प्रॅक्टिस करावं लागते, भरपूर साऱ्या गोष्टींवर फोकस करावा लागतो बेटा, मजाक नाहीये. जर यायचं असेल या क्षेत्रामध्ये तर जीव लावून द्या, डायरेक्ट जीव. आणि तुम्हाला गॅरंटी, जेवढा तुम्ही जीव लावशाल ना तेवढं हे क्षेत्र तुम्हाला जीव लावेल डायरेक्टली. मानपान असा असतो ना या क्षेत्रात, मानपान प्रतिष्ठा जबरदस्त असते बेटा. जेव्हा आरटीओची हॅट डोक्यावर येते ना बेटा, वर्दी येते ना वर्दी, तेव्हा चांगला माणूस घाबरतो डायरेक्टली. मी मजाक नाही करते, अंगावर काटे येत्या वेळा डायरेक्टली. पहिले सांगतो, वर्दी पाहिली ना वर्दी, आरटीओ एमव्हीची वॅकन्सी लवकरच येणार आहे, अभ्यासाला लागून जा.
मी म्हणलं चला मग अजून तर आलीच नाहीये, अजून तर येईन, मग जेव्हा येईन तेव्हा मी कोर्स विकत घेईन, जेव्हा येईन तेव्हा मी अभ्यासाला लागेन, जेव्हा येईन तेव्हा मी पाहायला जाईन. अरे बापा लागा रे अभ्यासाला, लागा रे. मी हात जोडतो बाबा, एवढी मोठी वॅकन्सी नंतर येणार नाही रे बेटा, मी हात जोडतो, लागा बेटा अभ्यासाला. बघा तुमच्याकडे वेळ आहे, करून घ्या. या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये तुमचा प्रीचा एक्झाम होऊ शकतो. जर झालं आताच होऊन जाईल, 6 महिन्यामध्ये तुम्ही एखादी पोस्ट क्रॅक करून टाकशाल ना, अरे पुरा इंजिनिअरिंगची कटाकट वाचून नाही तुमच्या डोक्यावरून डायरेक्टली. मी मजाक नाही करत बेटा, हात जोडून रिक्वेस्ट करतो बाबा, टाइमपास करू नका. वेळ असेल तर आत्ताच आपापला कसं, अरे माझ्याकडून कोर्स नाही घ्यायचा, दुसरीकडून घ्या, पण बघा कंटेंट कोण कसं व्यवस्थित देतंय हे महत्वाचं आहे. टीम कशी आहे, कोण कसं काय देतंय, आणि विश्वास ठेवा तुम्हाला जे देईल ते प्रॉपर देईल, जेन्युइन देईल, करायच्यापेक्षा जास्तच देईल आणि बेस्ट देईल, बेस्ट, ही गॅरंटी आपली डायरेक्ट. ठीक आहे. तर बघा, तर अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सर्व सांगेलच, काळजी करू नका. ठीक आहे. बघा जर बिझनेस करायचं म्हटलं तुम्ही डिप्लोमाच्या नंतर, तर ते पण तुम्ही करू शकता. तर फॅब्रिकेशन शॉप तुम्ही टाकू शकता, स्वतःचं इंजिनिअरिंग वर्कशॉप टाकू शकता, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर वगैरे तुम्ही बनवू शकता, वायरिंग वगैरेची ऑर्डर वगैरे घेऊ शकता, घरातली लाईट फिटिंग वगैरे अशा ऑर्डर छोट्या मोठ्या घेऊ शकतात. सोलरचे बिझनेस वगैरे, सोलर पॅनल इन्स्टॉलेशन वगैरे ते बिझनेस वगैरे तुम्ही करू शकता. ठीक आहे ना. त्यानंतर जर बघायला गेलं तर सीएनसी जॉब वर्क तुम्ही समजा सीएनसी मशीन, व्हीएमसी मशीन स्वतः प्रोग्राम वगैरे करून देऊ शकता, किंवा मग समजा स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करू शकता. पण पैसा लागतो बिझनेससाठी, मग पैसा वाढतो पण तेवढा. बिझनेसमध्ये मालच माल आहे, डायरेक्टली पैसाच पैसा. फक्त तुम्हाला ते करता आलं पाहिजे, जमवता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. ठीक आहे. चला, तर कम्प्युटर सर्व्हिसेस म्हणजे कम्प्युटर रिपेअरिंग, नेटवर्किंग, हार्डवेअर, सॉफ्टवेअर हे तुम्ही करू शकता, फ्रीलान्सिंग करू शकता. म्हणजे बिझनेससाठी ऑप्शन भरपूर आहे. वाटलं असं एखादं मी व्हिडिओ बनवलेला आहे बिझनेस, ठीक आहे ना, बिझनेस माइंडसेट कसा असतो, जुना व्हिडिओ आहे माझा तो, पण बघा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल. ठीक आहे ना, एकदा बघा, फायदा होईल बेटा तुमचा. द बेस्ट करिअर रोडमॅप काय आहे तुमच्यासाठी, तर बघा डिप्लोमा टू डिग्री जाऊ शकतात, ओके आहे, बेस्ट आहे. डिप्लोमा डिग्री जॉब आहे, डिप्लोमा नंतर स्किल कोर्सेस नंतर जॉब करू शकता, डिप्लोमा नंतर गव्हर्नमेंट प्रिपरेशन करून गव्हर्नमेंट जॉब घेऊ शकता, किंवा डिप्लोमा नंतर स्किल्स कोर्सेस करून बिझनेस करू शकता. तुमची लाईफ आहे, तुमचे रूल्स आहे, तुमचे इश्यू आहे, तुम्ही निवडायचं आहे, तुम्ही बघायचं आहे तुम्हाला लाईफ कशी जगायची. आता कोणकोणते स्टुडंट चुका करतात, या चुका तुम्हाला करायच्या नाही. सोशल मीडियावर वेळ वाया घालवणे. हाय शोना, काय खाल्लं, काय पिलं माऊ तू, बाबू शोना पिल्लू जादू टोना करून टाकेल रे बाबा, तुमच्या आयुष्याचा सत्यानाश करून टाकेल बेटा. बघा हे वय ते नाही. बघा मी असं नाही, मी प्रेमाच्या विरोधात नाहीये. प्रेम करा, पण केव्हा करा, ज्यावेळेस तुम्हाला सर्व समजतं, तुम्ही कॅपेबल होतात त्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी. किंवा मुलगी असेल तर बघा तुम्ही खरंच तो समोरचा व्यक्ती कॅपेबल आहे की नाही, आजच्या कंडिशनला तो काय आहे, त्याचं स्टेटस काय आहे. प्रेम आंधळं असतं, सर मी असं पाहून काही प्रेम नाही केलं, अरे बापा करूच नका बाबा. तुमचं डिप्लोमा डिग्री होऊ द्या, फ्रेंडशिप करा, फ्रेंड्स बनवा, जास्त फ्रेंड बनवा, फ्रेंडच्या पलीकडे नका जाऊ बेटा. आता तुम्ही म्हणा सर आम्हाला नका शिकवा, आम्हाला माहिती, आम्हाला सर्व समजतं, आम्हाला नका शिकवा. बघा बेटा मी शिकवत नाहीये, पण सांगतो या वेळेमध्ये चुका होतात, या चुका आयुष्यभर भोगाव्या लागतील. कारण बघा एक सांगतो तुम्हाला, एकदम रिअल फॅक्ट सांगतो, माझा अनुभव सांगतो. मी प्रेम केलं नाही, का केलं नाही माहिती का तुम्हाला. पहिली गोष्ट, प्रेम जर केलं ना तर गर्लफ्रेंडला 2 गोष्टी लागतात. एक पहिली गोष्ट म्हणजे काय की तिला वेळ द्यावा लागतो आणि तिला पैसा द्यावा लागतो. आणि योगायोगाने मी जेव्हा डिग्री करत होता, डिप्लोमा, त्यावेळेस माझ्याकडे पैसा पण नव्हता आणि वेळ पण नव्हता. अरे मी स्वतः सायकलवर फिरायचा. अरे डिग्रीच्या शेवटच्या सेमिस्टरपर्यंत मी सायकल वापरलेली. इतकी लाज वाटायची मला डायरेक्टली. माझ्या म्हणजे गल्लीतल्या म्हणजे कोणी वर्गातल्या मुली वगैरे दिसल्या मी डायरेक्ट रस्ता चेंज करून टाकायचा. खूप वाईट वाटायचं डायरेक्टली. 3 शर्ट आणि 3 जीन्स होते फक्त, बस तेवढंच वापरायचं. त्याच्यात पूर्ण कॉलेज वगैरे मी काढलेलं. म्हणजे बघा मी गरिबीला रडत नाहीये, पण हे दिवस मी विसरत नाहीये, हे पण महत्वाचं आहे. जाणीव आहे मला, आणि मला माहिती आहे माझी खरंच परिस्थिती नव्हती. घरच्यांनी सांगितलं बाबा डिप्लोमा मी तुला केलं, आता इंजिनिअरिंग जर तुला बेस्ट कॉलेज म्हणून करायचं असेल तर थोडेफार पैसे आम्ही लावू, थोडेफार तुला करावं लागेल. मग तेव्हापासून माझी क्लास घेण्याची जर्नी सुरू झाली होती. वाईट वाटायचं. मी क्लासला जायचो, मी सायकलवर जायचो, सायकल लावायचो, माझे विद्यार्थी गाड्या लावायचे डायरेक्टली. खूप वाईट वाटायचं डायरेक्ट. मी पहिले सांगतो डायरेक्ट खूप वाईट वाटायचं. पण ठीक आहे ना, होऊन गेलं. डिप्लोमाला ऑल सेमिस्टर टॉपर होतो, इंजिनिअरिंगला युनिव्हर्सिटी टॉपर होतो, एमटेकला सुद्धा टॉपर आहे. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे की केलं, आणि आज दैवयोगाने आणि बघा मी केली मेहनत, मला त्याचं फळ मिळालं. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, आणि मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत ते लाईफ जगतोय. तर बघा तुम्हाला कळकळीची विनंती, माझ्या मायबापांना, तुम्हाला मायबाप म्हणतो बाबा मी, माझ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला मायबाप म्हणतो, तुमच्या पुढे हात जोडतो, साष्टांग लोटांगण घालतो. माझ्या लोटांगणचं, माझ्या या पाया पडण्याचा जर एकालाही जर फायदा होत असेल
तरी मला चालेल, पण मला कमीपणा नाही आहे बेटा, पण तुम्ही पुढे जा, तुम्ही पुढे जा, मला तुम्हाला खूप पुढे पाहायचं आहे. बघा, गव्हर्नमेंट जॉब हा एक बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचंय, 3 वर्ष डिप्लोमा मेहनत घेतली असेल तुम्ही, आता 3 वर्ष फक्त डिग्रीला द्या, त्यानंतर सर्व करा, प्रेम करा, सर्व करा, सर्व करा. ना पैसा होता, ना तिला द्यायला वेळ होता, ना पैसा होता, काहीच नव्हतं. म्हटलं बाबा आपण दूरच राहा, आणि असं बी गरीब मुलांना लवकर कोणी होऊन जात नाही. ठीक आहे ना. जी गेले ते दिवस आज सुखी आहे, खूप छान आहे लाईफ, खूप आरामात आहे, खूप व्यवस्थित आहे, मनासारखी बायको मिळालेली आहे, सर्व काही व्यवस्थित आहे. अजून काय पाहिजे आयुष्यात ते सांगतोय, सर्व काही मिळतं, योग्य वेळ येऊ द्या, पहिले सांगतो तुम्हाला. ठीक आहे, चला. तर सोशल मीडियावर टाइम थोडा कमी करा, चॅटिंग बिटिंग थोडी कमी करा, थोडा वेळ ठीक आहे, थोडं करमणूक करण्यासाठी करा तुम्ही, नो इश्यू, काही प्रॉब्लेम. मी बंद करा नाही म्हणते, कमी करा म्हणतो. उद्यावर ढकलण्याची सवय, आज नाही रे, उद्या पाहून घेऊ ना, मग आज जाऊ दे, उद्यापासून मी सकाळी लवकर उठीन. अरे नाही, तुम्ही म्हणशाल ना मी सकाळी लवकर उठून, अरे ठीक आहे ना बाबा, सकाळी 8 वाजता उठणार होतो, 10ला उठला, ठीक आहे, 10ला उठला का, अरे बाकीचा दिवस युटिलाइज कर बापा. तू काय म्हणतो डायरेक्ट आता नाही, मी डायरेक्ट उद्यापासून करीन. अरे नाही ना बापा, तो दिवस कशाला वाया घालतोय, उद्यावर टाकण्याची सवय बंद करा. तर कोणतेही प्रॅक्टिकल स्किल नाहीये, मला काहीच येत नाही, मला फक्त थिअरॉटिकल येतं, मला काही स्किल येत नाही, प्रॅक्टिकल काहीच येत नाही मला. अरे नाही ना भाऊ, नाही चालत ना भाऊ, अरे इंडस्ट्रीमध्ये जॉब करायचा भाऊ आपल्याला, चालत नाही ना भाऊ. ठीक आहे ना, स्वतः प्रयत्न न करणे, ओनली जॉब वेट. मग येईन माझ्या नशिबात असेल तर मला कॉल येईन, मग माझ्या नशिबात असेल तर होईल, मग माझी कुंडलीमध्ये असं लिहिलं आहे, माझ्या कुंडलीमध्ये तसं लिहिलं आहे. अरे बाबा, मी आध्यात्मिक माणूस आहे, माझं हस्तशास्त्र झालेलं आहे, माझं कुंडली शास्त्र झालेलं आहे, मला सर्व जमतं. मला सत्यनारायणची व्रतकथा, नंतर वास्तुशांती, नवचंडी, सर्व पूजा मला मांडता येतात, सर्व धार्मिक सर्व गोष्टी मला येतात. ठीक आहे ना, मी सर्व आध्यात्मिक माणूस आहे. ठीक आहे ना, चला असो, डोक्याचा टिळा असाच नाही लावत बाबा. ठीक आहे ना, चला असो, डोक्याचा टिळा असाच नाही लावत मी, मला सर्व या गोष्टी जमतात. कुंडली शास्त्र माझं सर्व झालेलं आहे, माझं सर्व जवळपास, असं नाही बोलत मी, पण माझं बऱ्यापैकी सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे. ठीक आहे ना, पण तरी सुद्धा मी म्हणतो की कर्मावर विश्वास ठेवा. तुम्ही जे कर्म करशाल तेच तुम्हाला भेटणार आहे. कर्म पहिले करा. कर्म म्हणजे काय, तुमचं काम. आणि विद्यार्थी दशेमध्ये कर्म म्हणजे काय असतो, तुमचा अभ्यास. हे तुम्ही करा बेटा, खूप पुढे असेल. एका आध्यात्मिक माणसाचा तुम्हाला सल्ला आहे. एक स्वामींचा एक सेवेकरी आहे, बऱ्यापैकी जिल्हा बाल संस्कार प्रमुख आहे मी. त्यानंतर मग ठीक आहे ना, तो विषय सांगतोय की असं नाही बाबा, मी सांगतोय त्याच्यामध्ये काही ना काही रिझन असेल बाबा, काही ना काही रिझन. तुमचा मोठा भाऊ म्हणून सांगतोय, दुसरं कोणी नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी नाही, काहीच नाही, फक्त मग बघू, मग जेव्हा एक्झाम येईन, जेव्हा फॉर्म निघीन तेव्हा मी अभ्यास करीन, मग हॉल तिकीट अर्धे तर अशी खतरनाक हॉल तिकीट आल्यानंतर अभ्यासाला लागतात. जसं त्यांना असं वाटतं की 15 दिवसात तो बाजी मारून देणार आहे, म्हणजे बाकीचे वर्ष झाले अभ्यास करणारे येडे है ना. असं नका करू बाबा, आतापासून गोल फिक्स करा ना, अभ्यासाला लागून जा. अरे आहे ना, सर्व प्रोव्हाइड करून दिलं बेटा तुम्हाला, असं काही नाही की नाहीये. ठीक आहे ना. तर बघा, सक्सेसचा एकच फॉर्म्युला आहे बाबा, नॉलेज एकत्र करा, स्किल्स एकत्र करा, स्किल्स जोपासा, थोडासा एक्सपिरियन्स घ्या, आणि कन्सिस्टन्सी ठेवा अभ्यासामध्ये. यश तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच, गॅरंटी देऊन सांगतो. फक्त 3 वर्ष बेटा, 3 वर्ष डिप्लोमा तुम्ही काढलाय ना, फक्त 3 वर्ष अजून द्या ना, बस 3च वर्ष द्यायचे बेटा तुम्हाला, जास्त नाही रे, जास्त नाही. ठीक आहे ना. तर बघा, एक छोटासा सल्ला तुम्हाला आहे, एक माझं फायनल ऍडवाइस तुम्हाला आहे, माझ्या चांगल्या विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर असा ऍडवाइस तुम्हाला असेल. बघा, फुल अँड फायनल तुम्हाला कॉन्क्लुजन देतोय. ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करायचं असेल, ज्यांच्याकडे कॅटेगरी असेल, त्यांचं ओपन ओबीसी असेल तरी चालेल, पण जे हुशार असेल, ज्यांना खरंच मनापासून काही असं वाटतं मधून डायरेक्टली मला करायचं आहे आणि मी करीन डायरेक्टली, अशा विद्यार्थ्यांनी साधं सिंपल कॉलेज जरी निवडलं आणि दिवसभर लायब्ररीमध्ये अभ्यास करून सांगितलं ना, दिवसभर अभ्यास करून बघितलं बेटा, दिवसभर अभ्यास केला लायब्ररीमध्ये, जोपर्यंत बाकीचे विद्यार्थी 3 वर्षात इंजिनियर बनत नाही तोपर्यंत तुमच्या हातात डिग्री राहील डायरेक्टली. काय तुमच्या हातात गव्हर्नमेंटचा जॉब राहील, गव्हर्नमेंट जॉबचं लेटर राहील, अलॉटमेंट लेटर राहील तुमच्याकडे, जॉईनिंग लेटर राहील तुमच्याकडे. समजतं का मी काय म्हणतोय? बघा, 2 ऑप्शन तुम्हाला देतो. एक तर तुम्ही अगर साधं सिंपल कॉलेज निवडा आणि आपापला गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशनला लागून जा, किंवा तुम्ही म्हणशाल की नाही सर मी चांगलं कॉलेज निवडतो, गव्हर्नमेंट जॉबचा अभ्यास पण करतो, तर बेस्ट आहे, नो प्रॉब्लेम. पण कन्सिस्टन्सी खूप महत्वाची. तुम्ही म्हणशाल नाही मग 10 ते 6 कॉलेज होतं, मग ते प्रॅक्टिकल बी ए, मॅन्युअल बी ए, सबमिशन बी ए, मग आज नाही जमलं, उद्या बी नाही जमलं, परवा मग शनिवार रविवार करेल, मग शनिवार रविवार म्हणता मित्रमैत्रिणीसोबत फिरायला जातोय. तर बघा, हे फरक पडतो. बाहेर जर ऍडमिशन घेशाल बाहेर गावी, त्या ठिकाणी सर्व हाताने करावं लागतं, आई तर काहीच मिळत नाही. आणि तुम्ही आपापल्या घरी आपल्या जिल्ह्यात ऍडमिशन घेशाल तर कसं ऍटलिस्ट काही ना काही मिळतं. आई वडील सर्व आयता आणून देतात. पूर्व जर अभ्यास करतोय तर आई वडील एकही काम त्याला सांगत नाही, हा एक फायदा असतो बेटा. तर घरच्यांचा सपोर्ट असतो, जे पण काय असेल तर हे तुमचा डिसिजन बेटा. जर तुम्हाला डिप्लोमाच्या बेसवर जॉब करायचा असेल, प्रायव्हेट जॉब करा,
पण गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन साईड बाय साईड चालू ठेवा. गव्हर्नमेंट जॉब तुमचं आयुष्य बदलवू शकतं. एक नोकरी, एक सरकारी नोकरी तुमचं लाईफ बदलून टाकेल, तुमच्या लाईफस्टाईल बदलून टाकेल डायरेक्टली. पहिले सांगतोय PSU साठी सुद्धा फोकस करा. PSU मध्ये जबरदस्त पैसा, 85 ते 90 हजार रुपये सॅलरी आहे बाबा महिन्याला. त्याच्यानंतर राहण्याचं खाण्याचं सर्व ते देतं बाबा. अरे मोबाईलचं बिल, इलेक्ट्रिक बिल हे पण ते देतं बाबा. अरे सर्व, अरे एवढ्या फॅसिलिटीज आहे. जायचा याचा खर्च देतात, पेट्रोल पाण्याचा खर्च ते देतात. अरे अजून काय पाहिजे रे बापा. अरे खरा 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 एक फायनल ऍडवाइस आहे की 1 वर्ष नक्की तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला द्या. आणि देता म्हणजे कसं, पुस्तकं आणले मी एस खुर्मी आणलं, एस चंदचं पब्लिकेशनचं बुक आणलं मी, खुर्मी गुप्ताचं. मी ते अभ्यास करेन. डायरेक्ट कसं काय होणार आहे. पहिले शिका, समजून घ्या, कॉन्सेप्ट बघा. आता डिप्लोमा तुम्हाला असं वाटतं की डिप्लोमा तर आम्हाला शिकले, आम्हाला येतं. अरे नाही ना बाबा. अरे डिप्लोमा तुम्ही केलं मान्य आहे, पण आता पुढे अजून थोडं वाढवावं लागेल ना. अजून बेसिक नॉलेज, बेसिक गोष्टी कलेक्ट करा. आणि एक सांगतोय, स्वतःवर खर्च करण्यासाठी विचार करू नका. तो विचार किंवा पुस्तकांचा खर्च आहे, मग कोर्स मागे सरांचा, मग असं आहे तसं आहे. अरे बेटा याच्यावर खर्च करा, हे तुम्हाला मल्टिपल टाइम्स मध्ये रिटर्न देणार आहे. खूप मल्टिपल टाइम्स मध्ये रिटर्न देणार आहे बेटा. बघा एक सांगतोय, पुस्तक घेण्यासाठी, कोर्स विकत घेण्यासाठी जर त्याचा 1% जरी तुम्हाला फायदा झाला ना बेटा, तरी खूप आहे डायरेक्टली. मी पहिले सांगतोय, स्वतः आयुष्यभर पैसा कमवायचा. याच 3 वर्षानंतर तुम्हाला कोणी म्हणणार नाही की पैसा वाचवा, तुम्हाला आयुष्यभर पैसाच कमवायचा आहे. ते 3 वर्ष जेवढा पैसा स्वतःवर खर्च करता आला, स्वतःवर खर्च करा. कपडे घेता का नाही भारी, फिरायला जाता का नाही मित्रांसोबत, पार्ट्या करता का नाही, मोबाईलमध्ये रिचार्ज मारता का नाही, सर्व करता का नाही. मग का बरं. कोर्सेस विकत घ्यायला काही फरक पडत नाही. स्वतःवर पैसा खर्च करा. नॉलेजमध्ये जेवढं, मी अरे तुम्हाला सांगू, इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा 75,000चा कोर्स केला. 75,000 इंडस्ट्रियल ऑटोमेशनसाठी भरले मी. आणि करतोय का प्रायव्हेट जॉब, नाही करते. अरे करून काम आला ना मला तो. आयुष्यभर नॉलेज कधीही वाया जात नाही. माझं PLC झालेलं आहे, स्काडा झालेला आहे, इंडस्ट्रियल ऑटोमेशन झालेलं आहे. मला कामात आले काय, मी जॉब करतोय का त्या ठिकाणी, नाही. पण बेटा कोणतंच गोष्ट वाया जात नाही, करून ठेवा, लाईफ मध्ये लागेल, हे लक्षात ठेवा. वाक्य लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला वाटतं की कोर्सेस वगैरे आपल्याला पाहिजे आहे, तर आपल्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशनवर तुम्ही कोर्स परचेस करू शकता, किंवा आमच्या हेल्पलाईन नंबरला जर कॉन्टॅक्ट केला ते तुम्हाला ऍटलीस्ट काही ना काही डिस्काउंट वगैरे तुम्हाला देऊन देईल. पण बघा, वेळ आहे, अभ्यास करून घ्या. वेळ पुन्हा पुन्हा येत नाही. कारण वेळेने जर, बघा पहिले सांगतो, वेळेने जर दगा दिला तुम्हाला, वेळेने जर विश्वासघात केला ना, तर आपण कुठलेच राहत नाही. त्यामुळे सांगतोय, वेळेसोबत खेळू नका. ती भयानक खतरनाक आहे. ठीक आहे ना. वेळेसोबत खेळू नका माझ्या बाळांनो, माझ्या भावांनो. हात जोडून रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओ तुमचे आई वडील जर पाहत असेल तर तुम्हाला पण रिक्वेस्ट आहे, आपल्या मुलाबाळांना हा व्हिडिओ दाखवा. त्यांना त्या जाणीव करून द्या परिस्थितीची. गव्हर्नमेंट जॉब, PSU सेक्टर, बिझनेस या तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकता. तर यासाठी तुमच्यावर ताकद असली पाहिजे, जिद्द असली पाहिजे, मेहनत असली पाहिजे, कन्सिस्टन्सी असली पाहिजे. बस, बाकी काही नाही. आणि अजून जर तुम्हाला असं काही वाटतंय की सरांनी हा टॉपिक मिस केला, या टॉपिकबद्दल आम्हाला अजून गायडन्स पाहिजे आहे, आणि तुम्ही ह्या व्हिडिओच्या इथपर्यंत, या शेवटपर्यंत तुम्ही पाहत असाल, बाबा खरंच तुमच्यासारखा ग्रेट कोणीच नाही. डायरेक्टली बदलून जा. वेळ आहे, बदलून जा बेटा. ठीक आहे. चला, तर आय होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. आणि हो, गव्हर्नमेंट जॉबसाठी जर तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची असेल, कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तुम्हाला स्टार्ट करायचं असेल, तर महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुमच्यासाठी आणलेली आहे. एवढी सर्वोत्तम टीम तुम्हाला कुठेही भेटणार नाही. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो. महाराष्ट्रातला MPSCचा रँक 1 अधिकारी तुमच्यासाठी आणलेले आहे. 8-8, 9-9 गव्हर्नमेंट जॉब क्रॅक केलेले शिक्षक लोक तुमच्यासाठी आणलेले आहे. फ्रेश, सर्व काही एकदम व्यवस्थित जेन्युइन डेटा तुम्हाला शिकवणार आहे बेटा. प्रॉपरली नोट्स राहतील, सर्व MCQs राहतील, टेस्ट सिरीज राहील, लाईव्ह सपोर्ट राहील. अजून काय पाहिजे बेटा. अभ्यास करा. तुम्ही फक्त अभ्यास करा, बाकी सर्व आम्ही करू, तुम्ही फक्त अभ्यास करा. बस. ठीक आहे. चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.